कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई काय हो त्रास होतोय मला। अरे काय कळत नाही, ती नुसती चेहऱ्यावर हात ठेवून उगाच ओरडतीये. अगं पण अगं अहो चला आपण चेहरा दोन्ही उचल, त्याने काही नाही होणार। आई आई बाबा काय काय झालंय? अरे नीट सांगत नाही ते काय झालं ते. आई आई सांग ना काय झालंय? आई प्लीज सांग काय हे दिसलं सगळ्यांना? हे झालंय माझ्या तोंडाचं। तनया कुठे? तनया आत्ताच्या आत्ता इथे ये। आले आई आले 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 आई गो आई हे काय झालं आई? काय झालं काय? तुझ्या ते मेकअप मुळे झालंय माझ्या चेहऱ्याचं। माझ्या मेकअप मुळे कुठे? मेकअप तर मेकअप आर्टिस्ट ने. त्या मूर्ख मुलीला आधी फोन लाव, तिला विचार म्हणावं माझ्या थोबाडावर ती काय फासून गेली, विचार तिला। तरी मी म्हणत होतो आपलं वय बघून मेकअप करावा, तर नाही ऐकणार कोण माझं. गप बसाव, ती वेळ आहे का ते सांगायची? अन तू माझ्या तोंडाकडे काय बघत उभी राहिलीस? फोन कर तिला आधी, तिला विचार काय लावलंय ते, तिला बोलव इकडे। कसली फालतू प्रॉडक्ट्स वापरलीत कोणास ठाऊक। हाई प्रोडक्टचा प्रॉब्लेम नसतो, ते ज्याच्या त्याच्या फेसवर डिपेंड करतं. म्हणजे माझ्या चेहऱ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणायचं तुला? काय बोलते ही? हो नाही 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 तसं नाही आई, तू आधी तिला फोन लाव। मी बर्फ घेऊन येते, थांबा. चंदन चंदन लावलं तर आईंना बरं वाटेल, त्याने आग पण कमी होते ना, म्हणून म्हटलं. नक्की हो बाबा. वहिनी तुम्ही बर्फाचं पाणी आहे ना, त्याने आईचा चेहरा धुवा, मी पटकन 2 मिनिटात चंदन उगाळते. हो ठीक आहे ठीक आहे. करा काहीतरी करा लवकर, मला त्रास होतोय। आई गोळी शांतपणे बस नाही. बस 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 तू हात नको हात नको काही नाही बोला. आई ग अग हो 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 वसुंधरा लेप घेऊन येते चंदनाचा. बरं मला सांग, आता पाणी लावल्यावर बरं वाटतंय का? बरं वाटतंय पण अहो खाज सुटलीये। अगं काय काय करतेस का? अगं लहान आहेस का तू? हा हजवतेस कसली? त्याने अजून राशी सुटतील ना. तुम्ही माझ्या अंगावर ओरडणं पहिलं बंद करा। करा अजून मेकअप करा. कौतुक करत होतीस ना त्या तनयाचं? आता बोल ना तिला काहीतरी. हे जर वसुंधराने केलं असतं तर तिला आत्ताच्या आता घराबाहेर काढलं असतंस. आता धाकट्या सुनेला बोलून छाप. इथं मला त्रास होतो आणि तुम्हाला काय सुचायला लागलंय? वाटत नाही काही तुम्हाला? वाटतंय म्हणूनच म्हणतोय. ग वयाला शोभेल, प्रकृतीला मानवेल अशाच गोष्टी कराव्या माणसानं. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. ऐकलंस का? हे बघ, मनात खोट असेल ना तर चेहरा रंगवून काहीही होत नाही. काय गुरुमाता संचारल्या की काय अंगामध्ये? घ्या. आई लेप आणलाय. नशीब आणलं असते. मला वाटलं काय त्या चंदनाच्या बनात गेलीस की काय खोड घेऊन यायला. अगं तू सॉरी आई, ते गुलाब पाणी शोधण्यात वेळ गेला. हे लावल्यावर तुम्हाला अजून बरं वाटेल. नीट लाव, नीट लाव। अगं ती लावते ना, खेकसते काय तिच्या अंगावर? मी कुठे घेत असते? त्रास होतोय मला। तुम्ही एक काम करा, तुम्ही आता मुलांच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपा, माझं डोकं खाऊ नका प्लीज। बरं शांत शांत. लाव। आणि हे बघ, तो वाळला ना की मला परत खास सुटणार आहे। रात्रभराचं काम आहे, सारखं ओलं करत राहायला पाहिजे ते। आई मी हा लेप सारखा ओला करत राहीन, आणि गुलाब पाणी पण आहेच, म्हणजे वाळणार नाही. हा म्हणजे तू रात्रभर इथेच थांबणार आहेस लेप ओला करत? हो बाबा. बघ बघ किती करते तुझं बघ. तुम्ही गेला नाही अजून? जा ना। जातो, मला पण हौस नाही तुझ्यासोबत कटकट करायची. काय लागलं तर सांग. काही लागणार नाही मला, जा। तुला नाही, वसुंधराला विचारतोय. काय लागलं तर सांग मला, मी ऐकतेच. हा आई तुम्ही शांत व्हा. आई बरं वाटतंय का आता? हा बरं आहे। बर मी काही करू का? ते चंदनाचा लेप वगैरे आणू का तुमच्यासाठी? अगं मी आणलाय चंदनाचा लेप करून, एवढे रूढ व्हायची गरज नाहीये, मी फक्त विचारलं. बरं आई, अजून काही करायचं असेल तर सांगा हा प्लीज. आहे थांब, आहे। तुझ्या त्या मूर्ख मेकअप आलीला फोन लाव, माझ्या चेहऱ्याचा सत्यानाश केलाय तिने। आपल्या श्रीमंत घरामध्ये कसली दळबद्री प्रॉडक्ट घेऊन आली का ती? तिला सांग म्हणून पैसेच देणार नाही. पण पैसे तर दिले।
नाही नाही नाही, मी सांगते तिला, सांगते. आत्ता फोन लाव आणि तिला सांग. आई, एवढ्या रात्री फोन? का? माझी झोप उडाली आहे ना, मग तिची पण उडायला पाहिजे. सांग तिला, लगेच फोन करून सांग. लाव फोन. अय्या, फोन तर रूम मध्येच राहिला. आलेच वाटलंच मला. आई, नका काळजी करू, सकाळपर्यंत तुम्ही एकदम बऱ्या व्हाल. हा, आणि तू जाऊ नकोस, तू इथंच थांब रात्रभर, हालायचं नाही इथून अजिबात. मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार, बस. कपाळावरला. अरे देवा, आईंना तर ताप आलाय. डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते म्हणजे त्यांचा ताप कमी होईल. काय 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 करताय का तुम्ही? अहो, मला किचन मध्ये कोणीतरी शिरताना दिसलं, मग मला वाटलं चोर आहे. चोर? हा, चोर तुमच्या घरी चोरी करायला येईल तर आधी किचन मध्ये शिरेल का? हा, कांदे बटाटे टोमॅटो चोरायला? अहो, नाही हो. नाही हो. तुम्ही मला मारणार होतात? अहो नाही, असं काय बोलताय? मग ते खाली करा ना. सॉरी, खरंच सॉरी. एक मिनिट, तुम्ही अजून जागे का? तुमच्याकरता चहा बनवत होतो मी. माझ्यासाठी? खरंच? हो. अहो पण खरंच काही गरज नाहीये चहा बनवायची. हो, बनवू दे. हो, तुम्ही तशी पण आईची एवढी सेवा करताय, मला पण माझ्या बायकोची सेवा करायची संधी दे. तुम्ही पण ना. काय? मी काय? तुम्ही काय? काय नाही. बाय द वे, तुम्ही इथे काय करता? अय्या, अहो आईनं ताप आलाय, त्यांचं अंग गरम लागतंय. दिवसभर दगदग खूप झाली असणार. म्हणून तर थंड पाणी घ्यायला आले होते. डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तर बरं वाटेल त्यांना. ठीक आहे, तुम्ही पाणी घेऊन जा, मी चहा करून आणतो. नाही, ऐका, खरंच नको. आणि मला आवाज असेल ना तर मी स्वतः करेन. मग मीच आणतो ना, त्यात काय आलं? पण का? हो, असंच मी चहा घेऊन येतो आणि तुमचा चहा होईपर्यंत तुम्हाला कंपनी देतो. माझ्यासाठी जागत बसलात ना तर झोप नाही होणार तुमची. झोप तर तुमची नाही होणार. उद्या ऑफिस आहे तुमचं. चला जा, झोपा तुम्ही. एक मिनिट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.